शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी हिंगोलीत काँग्रेसची पदयात्रा 9 मार्चला। हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी 9 मार्च 2026 रोजी संघर्ष पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। ही पदयात्रा सकाळी 8 वाजता कळमनुरी येथील लभानदेव देवस्थान येथून सुरू होऊन हिंगोलीतील गांधी चौक येथे सभेने समाप्त होणार आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा होणार असून मोठ्या संख्येने शेतकरी व काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होणार आहेत। याबाबतची माहिती हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली। हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य। तालुका स्तरावरती बैठका झालेल्याच आहेत, परंतु मोठ्या मोठ्या गावांमध्ये सुद्धा जाऊन या अनुषंगाने आमच्या बैठका होत आहेत। आम्ही शेतकऱ्यांना या यात्रेमध्ये आमंत्रित करतो आहोत आणि व्यापक अशी एक ही यात्रा होणार आहे। हा कायदा हा देश हे जग जगेल, हा महाराष्ट्र जगेल। जो पोशिंदा आपल्याला शेतात उत्पन्न करतो त्याच्या शेताला भाव जर गेला नसेल तर तो आर्थिकदृष्ट्या कोलमल्या जाईल आणि दुसरी गोष्ट अशी की त्याची सामाजिक आर्थिक उन्नती होणार नाही। अमेरिकेने जे काय आणलेलं आहे सगळं जे अमेरिकेला एवढं आपला देश का घाबरतो या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांनी विचार केला पाहिजे। या देशामध्ये तूर पिकल्या जाते, सोयाबीन पिकल्या जाते, कापूस पिकल्या जाते, ऊस पिकल्या जाते। या सगळ्या गोष्टीचा विचार केला जर शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला हमी भाव जर सरकारने नाही दिला तर शेतकऱ्याने जायचं कोणाच्या दारामध्ये आणि न्याय मागायचा कोणाकडे, हा शेतकऱ्यावर होणारा मोठा अन्याय आहे। हा अन्याय दूर करण्यासाठी एक चळवळ उभी करावी या दृष्टिकोनातून जे की काँग्रेसनं यापूर्वी असं केलेलं आहे आणि काँग्रेसनंच शेतकरी जिवंत ठेवलेला आहे आणि या सरकारनं शेतकऱ्याच्या पोटावर पाय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ती चळवळ जिवंत राहावी या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय। आमचे प्रांताध्यक्ष येत आहेत आणि आमचे वरिष्ठ उपाध्यक्ष आदरणीय नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे प्लॅनिंग करतोय। जिल्हाध्यक्ष आमचे सराफ साहेब आहेत, 8 दिवसापासून या जिल्ह्यामध्ये ते फिरतायत। शिंदे साहेब आहेत,